बाई काय प्रकार हा प्रकार नाही वाटत. SQR के झडके डायरेक्ट. बाई काय प्रकार हा प्रकार नाही वाटत. SQR के झडके डायरेक्ट. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. त्याचं आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट यूज केलेले आहेत ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे तर अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता ओपन केल्याबरोबरच बघू शकता व्हिडिओमध्ये वापरले जे लेअरिंग्स आहेत त्याची जो लिंक किंवा त्याची जी लेअरिंग्स आहेत ते इथंच तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर इथं फक्त तुमचा इमेज रिप्लेस करून त्याला इफेक्ट देऊन हा स्टेटस आहे तो क्रिएट करायचा आहे. तर जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल येणार आहे. तर सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा तुमचा इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे पहिला. आणि पहिला इमेज ॲड करून घेतल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे की 6.25 या सेकंदापर्यंतच हा इमेज लेअर ठेवायचा आहे. त्यानंतर इथून पुढं परत एकदा आपलं चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं आणि दुसरा इमेज तुमचा ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवायची आहे. आता बघू शकता अशा प्रकारे तुमचे दोन इमेज लेअर ॲड केलेले आहेत. ॲड केल्यानंतर दोन्हीही इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी सिम्पली इमेज लेअर क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचे इमेज आहे ते फुल स्क्रीन होऊन जातील. आता बघू शकता इमेज लेअर अशा प्रकारे फुल स्क्रीन झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की इमेज लेअर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे. बॅकग्राऊंडला म्हणजेच आपला जो म्युझिक लेअर आहे त्याच्या खाली घेऊन यायचे. खाली म्हणजे म्युझिक लेअरच्या वरती ठेवून घ्यायचे आहे. तर म्युझिक लेअरच्या वरती ठेवून घेतल्यानंतर अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. आता बघू शकता की अशा प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून आल्यानंतर या दोन्ही इमेज लेअरला इफेक्ट आणि मूव्ह ॲनिमेशन द्यायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा हा जो सेकंड नंबरचा इमेज आहे 6.25 त्याला काय करायचं आहे की 8.21 या सेकंदाच्या बीटमार्क करून सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअरला क्लिक करून बरोबर त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय त्याच्या एकदा क्लिक करायचा आहे. आणि बघू शकता यासमोरील प्रत्येक या बीटमार्कला 2 भागात कट करून घ्यायचे आहे. म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे की 8.21 या सेकंदापासून चालू होणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. आता कट करून घेतल्यानंतर बघू शकता प्रत्येक इमेज लेअर सेट झालेला आहे. फक्त स्टार्टिंगला येऊन जी पहिली इमेज लेअर आहे त्याला मूव्ह ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन सगळ्यात पहिल्यांदा इमेज एका साईडला सरकवून घ्यायचा. अशा प्रकारे सरकवून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्लस की द्यायचे आहे. त्यानंतर थोडंसं पुढे येऊन इथं आपल्याला थोडंसं स्क्रोल करत अशा प्रकारे इमेज घेऊन यायचा आहे. स्क्रोल केल्यानंतर काय करायचं आहे, अशा प्रकारे बघू शकता स्क्रोल केल्यानंतर इथं आपण स्क्रोल केलेलं आणि थोडंसं परत पुढे जाऊन अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे. म्हणजे काय होणार आहे की यानं मूव्ह ॲनिमेशन आपल्या इमेजला येऊन जाणार आहे. अशाच प्रकारे काय करायचं, थोडंसं पुढं घेत अशा प्रकारे मूव्ह ॲनिमेशन आहे ते इमेजला द्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता की आपण प्रॉपर असं मूव्ह ॲनिमेशन दिलेलं आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. बघू शकता मूव्ह ॲनिमेशन झाल्यानंतर या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून हे जे 4 इफेक्ट दिलेले आहेत त्यातला फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या इमेज लेअरला इथं आपल्याला तो फक्त पेस्ट करायचा आहे. आणि पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आणि हा जो सेकंड इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून मेन प्रोजेक्टला येऊन सेकंड नंबर जिथून चालू होतोय म्हणजे सेकंड नंबरचा इमेज आपल्याला कुठं होतोय 6.25 ह्या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. पेस्ट केल्यानंतर याचाही ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे दोन्ही इफेक्ट झालेले आहेत. आता हे स्मॉल लेअर आहेत त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आणि इथून जो थर्ड इफेक्ट अशा प्रकारे आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे.
कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की 8.21 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट केल्यानंतर इथं आपल्याला 9.23 म्हणजे एकाडेक इमेज लेअरला इथं आपल्याला इफेक्ट आहे तो पेस्ट करायचा आहे आणि थर्ड आपल्याला 10.21. त्यानंतर बॅक निघून शेकी प्रिसेट ओपन करून इथून आपल्याला लास्ट म्हणजे 4th नंबरचा इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथे आपल्याला काय करायचं आहे की 8.21च्या समोर 9.9 या सेकंदाचा बीटमार्कचा इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा. त्यानंतर 10.7 आणि लास्ट 11.7. अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आपल्याला 8.21 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जी PNG दिलेली आहे ती ॲड करून अशा प्रकारे वरती सेट करून घ्यायची आहे. सेट केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून बघू शकताय की याचाही स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे की वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करून व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट एक्सपोर्टवर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.